देशातील आणीबाणीला आज 50 वर्षे पूर्ण. आणीबाणीमधील बंदीवानांचा भाजप करणार सन्मान. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज कार्यक्रम. आणीबाणीच्या काळात 1,72,000 लोक तुरुंगात. आरएसएसच्या सर्व राष्ट्रवादी शक्तींना संपवून एकाधिकारशाही राजवट लादण्याचा त्यांचा विचार. मात्र आम्ही इंदिराजींची आणीबाणी उखडून टाकली. भाजप खासदार समीक भट्टाचार्यांचं वक्तव्य. आणीबाणीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त. इंदिरा गांधींनी दडपशाहीला दुसऱ्या पातळीवर नेलं. ओडिशाचे भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांचं वक्तव्य. बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी. अजित पवारांच्या पॅनलचे 3ही उमेदवार आघाडीवर. माळेगाव कारखान्याची पहिली फेर मतमोजणी पूर्ण. अजित पवारांनी आज बोलावली महत्वाची बैठक. सकाळी 8:30 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीत मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर होणार चर्चा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्र पत्रकार परिषद. इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेणार. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. पदाधिकारी माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार. कोल्हापूर आणि सांगलीचे पदाधिकारी माजी नगरसेवक पक्षप्रवेश करणार. सत्तेत बसलेला व्यक्ती जर कारखान्यावर असेल आणि कारखान्यातील विरोधी गटाने काही मुद्दा उपस्थित केला असेल तर त्यांना हे कारखान्यातील सत्तेतील लोक न्याय देऊ शकत नाहीत. शरद पवारांचं वक्तव्य. संतोष लड्डांच्या घरी दरोड्या प्रकरणी रोहिणी खोतकरला अटक. रोहिणी खोतकरकडे 22 तोळे सोनं आढळलं. 7 जिवंत काडतुसेही आढळल्याची सूत्रांची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जुलै रोजी. काल आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार. मेक इन इंडिया नव्हे, असेंबल्ड इन इंडिया उत्पादन घटलं. बेरोजगारी वाढली. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची टीका. मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी. प्रकल्प आखणी आणि भूसंपादनाला तब्बल 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णय. राज्यात वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्याचा निर्णय. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद. स्टेशनला थोरले बाजीराव पेशवांचं नाव द्या. मेधा कुलकर्णींची मागणी. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडकडून कडाडून विरोध. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद. स्टेशनला महात्मा फुले यांचं नाव द्या. ॲडव्होकेट विवेक चव्हाण यांची मागणी. हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारी बोलली पाहिजे. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केलं पाहिजे. अबू आझमींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड. मंत्री दादा भुसे साहित्यिकांसोबत बैठक घेणार. हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार. सूत्रांची माहिती. लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको. हिंदी भाषेची सक्ती नको. हिंदी भाषेसंदर्भात शरद पवारांचं वक्तव्य. हिंदी सक्ती विरोधात चारकोप भागातील ऑक्सफर्ड शाळेसमोर मनसेची स्वाक्षरी मोहीम. शेकडो पालकांनी केल्या स्वाक्षऱ्या. भाजप प्रदेश कार्यालयात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जनता दरबार. मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन. परभणीतील दर्गा बुरानुद्दीन आणि कब्रस्तान या नोंदणीकृत संस्थेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याची मागणी. मुस्लिम बांधवांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. परभणीतील पाथरी तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटला. तालुक्यात नवीन 10 डीपी बसवण्यात आले. साताऱ्यात डबेवाडीत जमिनीच्या वादावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. पुरातन काळापासूनची जमीन बेकायदेशीररित्या दुसऱ्यांच्या नावावर केल्याचा आरोप. जालन्यात विमुक्त जाती अप्रवर्गातील घुसखोरी थांबवण्यासाठी गोर सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा. चंद्रपुरात अल्ट्राटेक माइन्स ते पालगाव या मार्गासाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरूच. आंदोलनात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग. रत्नागिरीत साखरपा बस स्थानकावरील शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था.
पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, परिवहन विभागाकडे तक्रार देऊन देखील दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी. हिंजवडी आयटी पार्कला पालिकेत समाविष्ट करा, अभियंत्यांसह ग्रामस्थांची मागणी. हिंजवडी परिसरातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ. ठाणे महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, 5 दिवसात 73 अनधिकृत बांधकामांवर हातोडा. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केली कारवाई. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचं आंदोलन, महसुली कामाचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आंदोलकांचा आरोप. पुण्याच्या कात्रज कोंढवा रस्त्यावर भिंत कोसळली, रस्त्यावर उभ्या 3 चारचाकी वाहनांवर भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 3ही वाहनांचं मोठं नुकसान. नागपूरच्या 12 वर्षांच्या विराजमध्ये विशेष टॅलेंट, गडकरींनी केलं कौतुक. दिव्यांगत्वावर मात करून इतरांना देतोय प्रेरणा. जुलै महिन्यात येणार 20 रुपयांची नवी नोट, नोटांवर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी. ऑक्टोबरपर्यंत मुंबई गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द, मान्सून वेळापत्रकाचा पर्यटकांना फटका. मुंबईत डेंग्यू मलेरियाची साथ, 2 आठवड्यात मलेरियाचे 341 तर डेंग्यूचे 48 रुग्ण. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, पालिका प्रशासनाकडून आवाहन. मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDAकडून 12,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा. विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यात वाढ होणार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचा निर्णय. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध, जमीन न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका. सांगलीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आक्रमक, शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध करणार. शेतकरी सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाहीत, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा इशारा. सोलापुरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध. अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बनल्या धोकादायक, वालाना गावातील शाळेंच्या भिंतींना गेले तडे, तर वर्गावरील पत्रे गेले उडून. ट्रॅक्टरचा 1 हप्ता चुकला, शेतकऱ्याचे ट्रॅक्टर महिंद्रा फायनान्स कंपनीने नेले. शेतकऱ्याने विनंती करून देखील ट्रॅक्टर न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयास ठोकलं कुलूप. नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने नांदेड जिल्ह्यात पेरणीची कामे खोळंबली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पिंपरी चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणी पुरवठा करणारे पवना धरण 50% भरला. पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ. गुजरातच्या सुरत शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम. पावसामुळे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, अनेक सखल भागात साचलं पाणी. परभणीत घरफोडी करून फरार चोर ताब्यात, आरोपीकडून 6,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यात गावठी पिस्तूलसह तलवार बाळगणाऱ्या 2 जणांना अटक, आरोपीकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस आणि धारदार तलवार जप्त. जालन्यात घनसावंगी तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा, उपविभागीय अधिकाऱ्यांची धाड पडताच माफियांनी काढला पळ. अवैध वाळू साठ्याचा पंचनामा, काही माफियांची नावे समोर. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, गेल्या 5 महिन्यात राज्यातून 17,000हून अधिक महिला बेपत्ता. लातूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 12 जणांवर गुन्हा दाखल, 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सीवूड्समधील जनता स्वीट्समध्ये एका व्यक्तीचा मोबाईल विसरला, समोसा खाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनं मोबाईल लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. मीरा भाईंदरच्या पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, 40 लाखांच्या घरफोडी करणारे दोघे सराईत आरोपी गजाआड, सोनं हिऱ्यांचे दागिन्यासह मुद्देमाल केला हस्तगत. पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी,
पोलिसांकडून AI तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित. वारकऱ्यांना पिठलं भाकरी ठेचा आणि लोणच्याची मेजवानी. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांची मांदियाळी. चंद्रपुरात सिंदेवाही वनपरिक्षेत्रात आढळला मृत वाघ. 14 ते 15 वर्षीय वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचा अंदाज. सांगली शहरामध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी. सलमान खानच्या मेंदूत एन्युरिझम आजार, तरीही मी काम करतोय. द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सलमानने केला आजारांचा उल्लेख. सितारे जमीन पर उतरतोय प्रेक्षकांच्या पसंतीला. 2 दिवसात जगभरातून 50 कोटी रुपयांचा जमवला गल्ला. अमृता खानविलकरची केदारनाथहून परतल्यानंतर तब्येत बिघडली. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव वारीत सहभागी. डोक्यावर विठू माऊलीची मूर्ती घेत पायी केली वारी. सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर. दिशांगला मांडीवर घेऊन गाण्याची रिहर्सल करताना गायिका कार्तिकी गायकवाडचा व्हिडिओ समोर. बाळाच्या जन्मानंतर लगेच कामाला केली सुरुवात. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. शशांक केतकरने शेअर केला रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडिओ. मडमधील घटना. आसाम पर्यटन विकास महामंडळ आणि बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार. गुवाहाटी इथे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा स्वामी यांच्या उपस्थितीत करार. समुद्रात नौदलाची ताकद वाढणार. 1 जुलैला युद्धनौका INS तमाल नौदलात दाखल होणार. 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रा. जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान असणार सुरक्षा कडक व्यवस्था. एलन मस्क यांची कंपनी टेस्लाची विनाचालक रोबोटिक्स अखेर लॉन्च. अवघ्या 364 रुपयात राईड करता येणार. सुरुवातीला 20 गाड्या चालवणार. टेस्लाची माहिती. अमेरिकेत जर एंट्री हवी असेल तर आता सोशल मीडिया अकाउंट पब्लिक करावं लागणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन नियम. जालन्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेला गट शिक्षणाधिकारी देणार भेट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला सरकारचा ग्रीन सिग्नल. शिवसेनेच्या आमदारांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर. सरकारच्या बैठकीत 8 गावांचा प्रस्ताव देण्याच्या सूचना. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. यावेळी वकील संघामार्फत आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीचा विमान उड्डाणांना फटका. एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान उड्डाणे रद्द. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्ररूप. सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. साताऱ्यातील कण्हेर धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वेण्णा नदीपात्रात विसर्ग. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग. धाराशिवमध्ये वैद्यकीय सेवा नाकारल्याने खासगी हॉस्पिटलची तोडफोड. तोडफोडीत डॉक्टर आणि हॉस्पिटलचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये शेतीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या. आरोपी मुलाला पोलिसांकडून अटक. रायगडच्या सावित्री नदीत 1 जण बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. बचाव पथक घटनास्थळी दाखल. शोधकार्य सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.